लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिवाळीच्या सुट्टीनंतर थंडीच्या मोसमात शाळांकडून सहलींचं आयोजन करण्यात येत असतं। या प्रवासादरम्यान काही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रादेशिक परिवहन आणि शिक्षण विभागाकडून शाळांना एसटी बसद्वारे शैक्षणिक सहलीमधील प्रवासांचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नियोजन करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे। एसटी महामंडळाकडूनही शैक्षणिक सहलीसाठी निम्मे दर आता आकारले असल्याचं एसटीचे नाशिक विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितले। शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेता यावा, त्यांना प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करता यावी यासाठी विविध स्थळांना भेटी देण्याचे किंवा निसर्ग सहलींचे आयोजन करण्यात येते। दिवाळीनंतर शाळांकडून फेब्रुवारी महिन्यापर्यंत सहलींचे आयोजन करण्यात येत असतं। यासाठी एसटी महामंडळाच्या 45 आसन क्षमता असलेल्या एसटीसाठी शाळांकडून 28 रुपये प्रति किलोमीटर दराने पैसे आकारण्यात येत आहेत। सहलींच्या परवानगीसाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी काही शाळांना सहलींची परवानगी दिली असली तरी माध्यमिक शिक्षण विभागाकडे देखील शाळांकडून सहलीसाठी अर्ज करण्यात आलेले आहेत। शाळांनीच विद्यार्थ्यांना सहलीची सक्ती करू नये। सहलीसाठी पालकांची संमती आवश्यक आहे। प्रवासासाठी एसटी महामंडळाची बस अथवा रेल्वेचा वापर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।